महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी शहाजी भोसले यांच्या संपूर्ण भोसले परिवाराचा इतिहास आपण या भोसले सिरीज मधून जाणून घेणार आहे. तर सुरुवातीला आपण बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये की यांचं आडनाव भोसले कसं पडलं. हे खरंच मूळ महाराष्ट्रातील निवासी होते का की आणखी दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात आले होते. त्यांनी कशी कामगिरी केली, महाराष्ट्रात त्यांनी प्रसिद्धी कशी मिळवली, या सगळ्या गोष्टी आपण भोसले परिवाराबद्दल जाणून घेणार आहे. आणि धीरे धीरे करत आपण असेच असंख्य व्हिडिओ शिवाजी महाराजांच्या आधीच्या आणि नंतरच्या वंशातील संपूर्ण भोसले परिवारावर बनवणार आहे. तर आपण व्हिडिओ सुरू करू आणि बघू की शिवाजी महाराजांच्या आधी जे काही भोसले, शहाजी असेल, मालोजी असेल, बाबाजी असेल, हे सगळे भोसले परिवार महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी काय केलं, कसं केलं, त्यांचं आडनाव भोसले कसं पडलं आणि कशा पद्धतीने आपले जीवन त्यांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगून महाराष्ट्राला एक नवीन ऊर्जा दिली, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहे. याची सुरुवात होते उदयपूर माहिती आहे तुम्हाला, राजस्थानचं उदयपूर. तर उदयपूरच्या सिसोदिया राजघराण्यातून, उदयपूरचं सिसोदिया राजघराणं. आता सिसोदिया राजघराणे हे सूर्यवंशी राजघराणे आहे आणि या राजघराण्याच्या पूर्वजांनी भरपूर ठिकाणी आधी राज्य केलं आहे. आता सिसोदिया हे नाव पडलं कसं मुळामध्ये, तर मुस्लिम शासकांनी जेव्हा राजपुत्रांशी युद्ध केलं, या राजपुत्रांना कैद करण्यात आलं आणि कैद केल्यानंतर राजपुत्रांकडे दोन पर्याय सोडले. राजपुत्र युद्ध हारले होते. यामध्ये पहिला पर्याय होता, एक तर तुम्ही इस्लाम धर्म स्वीकारा, नाही तर वितळवलेले शिस प्या. काही राजपुत्रांनी वितळवलेले शिस पिणं पसंत केलं, त्यामुळे वितळवलेले शिस पिणारे यावरून त्यांचं नाव पडलं सिसोदिया. या सिसोदिया वंशामध्ये भरपूर शूरवीर होऊन गेले. राणा संगा, राणा कुंभा, महाराणा प्रताप यासारखे असंख्य शूरवीर पुरुष या सिसोदिया घराण्यातून गेले आणि या सिसोदिया घराण्यातीलच वंश हा पुढे महाराष्ट्रात आला. आता तो कसा आला, कितवे वंशज आले, त्यांनी पुढे काय केले, तर राणा लक्ष्मण सिंह यांच्या वंशातील 7वे वंशज राणा सज्जन सिंह, लक्षात ठेवा कोण, राणा सज्जन सिंह. हे सज्जन सिंह महाराष्ट्राच्या बहामनी राज्यामध्ये आपलं पराक्रम दाखवण्यासाठी स्थायी झाले, स्थलांतर केलं त्यांनी. आणि सज्जन सिंहाच्या वंशापैकी काही लोकांनी आपलं आडनाव, लक्षात ठेवा, सिसोदियाच ठेवलं. शिसे पिणारे ते सिसोदिया, हे राजपूत. तर काही लोकांनी यांच्या घराण्यातला महान योद्धा, ज्यांचे नाव होते भैरव सिंह उर्फ भोसाजी महाराज यांच्या नावावरून भोसले हे आडनाव त्यांनी ठेवलं आणि महाराष्ट्रात हेच सिसोदिया आता भोसले म्हणून ओळखू जाऊ लागले. तर लक्ष्मण सिंहाचे 7वे वंशज, लक्ष्मण सिंहाचे 7वे वंशज सज्जन सिंह, तर याच लक्ष्मण सिंहाचे घराण्यातील 16वे
पुरुष जे होते, जे वंशज होते, त्यांचं नाव होतं बाबाजी भोसले. बाबाजी राजे भोसले. लक्षात ठेवा, बाबाजी राजे भोसले. भोसले आडनाव पडलं, भोसले झाले. हा, तर या बाबाजी राजे भोसले हे वेरूळचे होते. आता यांना 2 मुले होती बाबाजी राजे भोसलेंना. एकाचं नाव होतं मालोजी राजे भोसले, मालोजी राजे भोसले. तर दुसऱ्याचे नाव होते विठोजी भोसले. ही 2 कर्तबगार तरुण बाबाजी भोसले यांची मुलं होती. तर मालोजी आणि विठोजी ही 2 मुले बाबाजी भोसलेंची होती. तर मालोजींचा विवाह जो झाला तो झाला फलटणच्या निंबाळकरची मुलगी दीपाबाईशी झाला, उर्फ उमाबाई. यांचा विवाह जो झाला दीपाबाई उर्फ उमाबाईशी झाला. कुणाचा? मालोजी राजेंचा विवाह झाला. आता मालोजी राजे आणि विठोजी राजे हे दोघी पण लखुजी जाधव यांच्याकडे शिलेदार म्हणून काम करत होते. लखुजी जाधव जे देवगिरी घराण्याचे वंशज होते आणि फार लवकरच हे पराक्रमी तरुण त्यांच्या शिलेदार वरून लवकरच वर चढत गेले. हीच गोष्ट काही जाधव लोकांना आवडली नाही, त्यामुळे त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले. यानंतर मोलाजी आणि विठोजी यांनी स्वतः दुसरीकडे जाऊन पुन्हा काम करण्यापेक्षा शेती करणे सुरू ठेवले. तर यांनी शेती करणे सुरू केले आणि शेती करत असताना, नांगरत असताना एक दिवस खूप मोठा साप मालोजी राजेंना एका बिळात जाताना दिसला. आणि जेव्हा तो साप बिळात जाताना मालोजींना दिसला तेव्हा त्यांनी तिथं खोदकाम करण्याचे ठरवले. आणि खोदकाम केल्यावर त्यांना अफाट अशी संपत्ती त्या ठिकाणी त्यांना सापडली. आणि या संपत्तीच्या जोरावर मालोजी राजेंनी घृणेश्वरच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. याशिवाय शिखर शिंगणापूर महादेव मंदिराची पण दुरुस्ती केली. आणि एवढंच नाही तर त्यांनी जवळपास 1000 घोडे शस्त्र विकत घेतले आणि स्वतःची आर्मीच तयार केली. आणि ज्या लखुजी जाधवांनी त्यांना सेवेतून बडतर्फ केले त्यांच्या ठिकाणावर, वतनावर यांनी हमले सुरू केले आणि लखुजी जाधवांना पळो पिसळो करून सोडलं. लखुजी जाधवांच्या वतनावर हल्ले सुरू असताना लखुजी जाधवांना परेशान करून सोडलं. यानंतर निंबाळकरच्या मदतीने, आणि महत्वाची भूमिका यामध्ये मलिकंबरची पण होती, यांच्या मदतीनं हे हमले थांबवण्यात आले. नंतर भोसले बंधूंना निजामशाहीमध्ये सेवेत घेऊन स्वतंत्र वतनेही देण्यात आली. आणि आपल्या पराक्रमाने या बंधूंनी अख्खा महाराष्ट्र धनावून सोडला. मलिकंबर तर मालोजी भोसलेंना आपला भाऊच मानत होता. निजामाने भोसले बंधूच्या सन्मानास्तव औरंगाबादला 2 पेठा बांधल्या. एक पेठ मालापुरा आणि दुसरी पेठ विठोपुरा अशा 2 पेठा होत्या. परंतु एवढं सारं नाव गाजवत असताना मालोजी राजांना लग्नांना बरीच वर्ष होऊन देखील संतान प्राप्ती होत नव्हती. विठोजी राजांना 8 पुत्र होते, ती फिर होती, पण मालोजी राजांना संतान प्राप्ती होत नव्हती. त्यामुळे मालोजी आणि त्यांची पत्नी उमाबाई यांनी अहमदनगरच्या शहा शरीफ पीराच्या दर्ग्याजवळ नवस बोलला. आणि या नवस बोलल्यानंतर 1594 आणि 1597 ला 2 मुलांचा जन्म झाला. लक्षात ठेवा. त्यापैकी त्या पीराच्या नावावर एकाचं नाव शहाजी
आणि दुसऱ्याचं नाव शरीफजी. लक्षात ठेवा, दर्ग्याचं नाव होतं शहा शरीफ, पीराचा दर्गा. एका पुत्राचं नाव शहाजी आणि एका पुत्राचं नाव शरीफजी ठेवण्यात आलं. आणि जेव्हा मलिक अंबर निजामशाहीचा प्रधान झाला तेव्हा तर या भोसलेच्या काळाला सुवर्णयुग सुरू झाले. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नाव झालं आणि 1599 साली भोसलेंना निजामशाहीकडून राजा हा किताब देण्यात आला. 1606 साली विजापूरच्या युद्धात आदिलशाह सोबत लढताना मालोजी राजे इंदापूर या ठिकाणी वीरगतीला प्राप्त झाले आणि ते मरण पावले. याच ठिकाणी त्यांची छत्री पण आहे. मालोजी राजेंना वीरगती आल्यानंतर त्यांचे मुलं शहाजी आणि शरीफजी अगदी लहान होते, पण तरी त्यांची जहागीर निजामशाहीने परत न घेता त्यांच्याकडे ठेवली. याचं मुख्य कारण असं होतं की मलिक अंबर हे मालोजी राजांना आपला भाऊच मानत होते. याशिवाय विठोजी राजे त्यांचे 8 पुत्र त्यांच्या पाठीशी होते आणि कालांतराने लखुजी जाधवाची राजकन्या जिजाऊचा विवाह पण शहाजी सोबत करून देण्यात आला. यानंतर शहाजी राजांचा प्रवास कसा सुरू झाला, त्यांनी काय कार्य केलं, कशा पद्धतीनं महाराष्ट्रात आपलं नाव कमावलं, याविषयीची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच बघू. तर आपण पाहत राहा भोसले परिवारांचा इतिहास.